मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज डायर यूट्यूब चॅनलमध्ये. किती दिवस पोरांसोबत फिरायला जाणार म्हणून आज बायकांसोबत फिरायला चाललो आहे गणपतीपुळ्याला. आता रात्रीचे वाजलेत 12 आणि आमचा प्रवास चालू होत आहे. पहिला नारळ फोडतोय, श्री गणेशा करतोय गावच्या मंदिरात. गणपती बाप्पा मोरया. मारू गणपती बाप्पा मोरया. नारळ काय सांगितलं मी? काय फेकायचं? नारी फेकू काय नाही, फेकू इकडे फेकू, इकडे 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 फेक. आणि हे आमचे आदेश टोपले आहेत. हे आता आदेश टोपले, सिद्धांत टोपले, पिशा पाडेकर, मनू पाडेकर आणि पिशा पाडेकर, अभिमन्यू गोंदली पुढे आहेत. या चार आपले आपले फॅमिली घेऊन गणेशगुडी बीचवर चालले. चामुंडा माते की जय. 7 तासाचा रात्रीचा प्रवास करून फायनली आम्ही पोहोचलेलो आणि ते आंघोळीसाठी रूम बघतोय, पण रूम काय आम्हाला भेटत नाही. नको त्यांना पहिलं त्यांना आपलं 5 मिनिटात. तर मित्रांनो, आपण आता फ्रेश वगैरे झालोय आणि आता चाललो आता पण मंदिरात दर्शनाला. प्रसादाचे लाडू घेतले. तर मित्रांनो, गणपतीचं दर्शन झालं. सकाळी मस्त सकाळ झाली, दर्शन पण मस्त झालं आणि आता नाश्ता करून आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. पुढे आपण बघूया कुठे जायचं आहे. प्लॅन आपल्याला माहिती नाही. लाईक करेल, लाईक करेल पण नेक्स्ट डेस्टिनेशन जयगड फोर्ट. जयगड किल्ला हा जलदुर्ग असून त्याची उंची समुद्रसपाटीपासून 200 फूट एवढी आहे. पुरातन काळी संगमेश्वर येथून शास्त्री नदीमधून समुद्रामार्गे होणाऱ्या व्यापारी जलवाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी या किल्ल्याची बांधणी जयगड खाडीच्या मुखावर करण्यात आली. जयगड किल्ला हा सुमारे 13व्या शतकात शिलाहार कालखंडात राजा भोज याने उभारला असावा असे संदर्भीय माहितीवरून दिसून येते. 16व्या शतकात संगमेश्वरातील नायकांचा अंमल किल्ल्यावर बराच काळ होता. 16व्या शतकाच्या अखेरीस विजापूरच्या आदिलशहाने किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. इसवी सन 1661 सालची राजापूरची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजांनी आखली. त्यावेळी संगमेश्वर परिसरातील अनेक ठिकाणे ताब्यात घेतली होती. तेव्हा जयगड आणि विजयगड हे किल्ले ताब्यात घेतले असावेत. 18व्या शतकाच्या अखेरीस पासून ते 18व्या शतकाच्या सुरुवातीचा काही कालखंड जयगड किल्ला मराठा आरमार प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या अंमलाखाली होता.
इकडे जयगड किल्ल्यामध्ये एक मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला कदाचित हे पिण्याच्या पाण्यासाठी विहीर असावी पूर्वीच्या काळामध्ये नाही बघ. आणि इकडे मंदिर आहे. इथे पूर्ण मॅप दाखवला आहे जयगड किल्ल्याचा. आता नाही बघायला भेटत रे. गणपतीच्या बाजूलाच मारुती सुद्धा मंदिर आहे इकडे. किल्ले बांधणीच्या वेळी वारंवार व्यत्यय येत होता म्हणून जयबा नावाच्या निष्ठावान व्यक्तीने स्वतः जिवंत समाधी घेतली होती. त्यानंतर किल्ल्याचे बांधकाम सुरळीतपणे चालू झाले. त्या ठिकाणास किल्लेकर बाबांची समाधी असे संबोधले जाते. या जयबा नावाच्या व्यक्तीवरूनच किल्ल्याला जयगड हे नाव पडले असणार असे जाणकार सांगतात. जयगड किल्ल्याचे एकूण क्षेत्र 12 एकर आहे. बाले किल्ल्यास 13 व परकोटास 16 बुरुज आहेत. किल्ल्याचे संपूर्ण बांधकाम जांभ्या दगडात केलेले आहे. शत्रूपासून वाचवा हेतू बाले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार गोमुखी आहे. महाद्वाराच्या कमानीवर 2 कमलपुष्प व मध्यभागी कुंभ आहे. उत्तरेस चोर दरवाजा असून दक्षिण पश्चिम बाजूस तटबंदी लगत 10 फूट उंच व 15 फूट रुंदीचा संरक्षक खंदक खोदण्यात आलेला आहे. बाहर वाला. चलो अभी नेक्स्ट डेस्टिनेशन है हमारा. कुठं आहे? जय विनायक मंदिर. मराठीत चला. मम्मीचा मूड बघ. खाली उतर तिला खाली उतर. हे कुठं आहे जय विनायक मंदिर लोकेशन? अरे लोकेशन हे कुठं आहे? हा. जयगड जयगड मध्ये आहे जय विनायक मंदिर. हे मंदिर JSWच्या यांनी बांधलेलं आहे. JSW ने बांधलेलं आहे. खतरनाक मासा आहे ते बघ. खायला नव्हतं मागवा सर्व गेला रस्ते आला. उतरू का? उतरू. तुझा फिश बघ. किती मस्त. जा पप्पाकडे जा. मस्त आहे. नारळापासून बनवलेल्या वस्तू आहेत. नारळाच्या करवंटीपासून. तर मित्रांनो आमचा जो प्लॅन होता तो पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे. त्याचं कारण म्हणजे जे गणेश गुले बीचवर आम्ही टेंटमध्ये राहायला जाणार होतो तिथले जे बुकिंग आम्ही 15 दिवस आधी केलेले आहे. परंतु तो जो त्यांचं नाव आहे पॅराडाईज शोर म्हणून ते चालवतात तिथे. पण 15 दिवस आधी बुकिंग करून सुद्धा आता त्यांनी ऐन वेळेला आम्हाला
बुकिंग कॅन्सल केली आणि मग थोडा आम्हाला इथे गणपतीपुळ्यामध्ये सफर करावा लागला. सुदैवाने आम्हाला इथे रूम भेटली आणि आता आम्ही जात आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात फेमस आणि सुंदर समुद्रकिनारा म्हणजे आरेवारे बीच एक्सप्लोअर करायला. फोटो सेशन चालू झाले. इकडे मजा करते. अरे वारे बीचला सनसेट एन्जॉय करताना अक्षरशः फोटो काढून काढून दम लागलेला आहे अरे वारे बीचला. आणि इकडे सनसेट एन्जॉय केला थोडासा आणि आता जातो परत एकदा रूमवर जेवण बनवायला. तर मित्रांनो आरेवारे बीच खूप वेळा इथून जाताना गाडीतून बघितलेला. आज प्रत्यक्ष इथे उतरून अनुभव घेतला. खूप छान वाटलं. मस्त संध्याकाळ स्पेंड केली. पण पुन्हा एकदा सांगतो गणेश गुले बीचवर जे पॅराडाईज शोअर म्हणून कॅम्पिंग चालवलं जाते तिथे जर तुम्ही जात असाल तर खात्री करून जा की बुकिंग कन्फर्म म्हणजे बुकिंग आमची कन्फर्म होती तरीसुद्धा त्यांनी ऐन टायमाला कॅन्सल केली आणि आम्हाला थोडं स्ट्रगल करावं लागलं इथे. सो तुम्ही जर तिकडे जात असाल तर मेक शुअर की तुमची बुकिंग कन्फर्म आहे आणि तुम्हाला तिथे गेल्यानंतर टेंट मिळेल. पहिल्या रात्रीचं जेवण चालू आहे बघा इकडे. डालीच्या स्टोऱ्या सांगतात. डालीच्या स्टोऱ्या सांगतात इकडे. मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. गणपतीपुळेमधला दुसरा दिवस आणि आता आम्ही इथून चेकआउट करून मार्लेश्वरसाठी निघत आहोत. केलंस काय मेन्शन केलंस काय? तर दुपारच्या जेवणासाठी आज मटण घ्यायला आलोय बघा. डाल भात भाजी खाऊन कंटाळा आला. पाहिजे की पाहिजे की ए नलीवाल्या मटन मांस. चला तर मंडळी आता आपण निघालो आहोत मार्लेश्वर दर्शनासाठी. कुठे चाललोय प्रिशा आपण? कुठे चाललोय? प्रिशा अजून 300 पायऱ्या चढशील? चढशील काय? इकडं बघ. डन कर पप्पा. डन कसं करायचं रिशा? डन कर असं. डन.
300 पायऱ्या चढून फायनली पोचलेलो आहे. 520. 520 पायऱ्या चढून पोचलेला आहे. आबीला माहिती आहे, मला माहिती नाही. मी काय फर्स्ट टाइम आलो आहे. चल ना मोबाईल. कुठून जाते कसा पन्नास खाली आहे ती आणि सामान आहे कुठं कशी एक मिनिट. चला आतमध्ये एसी लावली, चला पटकन, चला थंडगार एसी आतमध्ये, चला पटकन. त्याला टाक तो बसलाय तो. लागली इकडे 2 आहे. अभी इकडे पण आहे. मठ्ठा लस्सी सोकडे. आणि आता आमच्या ट्रिपचं शेवटचं जेवण बनवण्यासाठी इथे मार्लेश्वर गावात थांबलोय. तुला मटन तुला बनवायला लागलो. मटन आपण आदेश भाऊ मटन आदेश भाऊ बनवतील. जाम प्रश्न केला त्यांच्यावर. हे खाली खाली पूजा. भाऊ बनवतील यांच्यावर प्रश्न. मटण माझी पोरगी असते, त्यामुळे मटण तू बनवतो. आम्हाला मटण बनवायचं नाही.
आज शेवटचं जेवण करायला हे हातभार लावलाय फक्त. त्या भाजीवर 2 दिवस आम्हीच जेवण पूनमची करतो. भाजीवर शिपट ठेवा आणि ते डिश घ्या म्हणजे डिशात जास्त राहील. भाजीवर हे झाकण ठेवा. पडशील. काय खायचं? कांदा ते काढून ठेवायचं. शोनूजी खाऊ नको. नको, नो, नो, नो. मित्रांनो, आपण मुंबईमध्ये सिमेंटच्या जंगलात राहतो आणि इकडे असं सुंदर असं घर आम्हाला मिळालंय बघा जेवण बनवण्यासाठी. इकडे मस्त अंगण आहे शेणाने सारवलेलं. काय झालं? काय 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 पाहिजे तुला? काय पाहिजे? पिशा देशील एक त्याला? हे पिशा. कुठे आहे ती? कुठे आहे? आणि आमचा पारंपरिक कुक शेव नाही करताना शेवटी तयार झाला हेच बनवाला. आय 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 ठेव चल ठेव. बंधूच्या पद्धतीने करताव काय? बघ बंधू, तू आलाच नाही पण तुझ्या पद्धतीने मटण बनवते आधी. आम्हाला तुमची क्षण आठवण येत आहे. विहिरी बरे ना काढा तुम्ही उपासवाली माणसं आपले ना तूप राहिलं तुझं. भाताचा हां शेवटचं जेवण आहे आमचं ट्रिपचं. हे म्हणू बघ भात बघ. बस कांदा देऊ म्हणून बाजू. चा कांदा तेवढा पण नाही खाणार मी. ह्याच्यात काढा ना नंतर शिवायला मग एवढे मोठे टोकाला हात नको लागू शकतो. घे ठीक आहे काढायचं घ्या. तर आम्ही इथे थांबलेलो. दादा नाव काय तुझं? युवराज यांच्या घरी थांबलेलो जेवण बनवायला. या आजींनी आम्हाला खूप मदत केली आणि जेवण बनवायला जागा दिली. जे आम्ही आजी तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. आणि पुन्हा आलो की परत आल्यावर नक्की तुमच्याकडे येऊ आम्ही. वस्तीलाच येऊ राहायला. युट्यूबला म्हणून विचारी काय होशील म्हणू डायरी मोबाईल बघतो ना? पप्पांना सांग मोबाईल बघतो ना? सर्च हा? मी घेतो आम्ही थांबलो. नाव काय तुझं आधी? सावंतवाडी सावंतवाडा. राजश्री सावंत यांच्याकडे थांबलेल्या आजींकडे आम्ही मस्त जेवण बनवलं. आणि आजी बोलतात पुन्हा एकदा या. पुन्हा एकदा आलो की वस्तीला येऊ आम्ही. नंबर दे त्यांना मग फोन करते. दे. थांब बाबांचा. ट्रिपचं शेवटचं जेवण हॉटेलला चाललेलं आहे. साई मराठा वैभवनी सजेस्ट केलेलं हॉटेल आहे वडकर नाक्यावरचं. हे काय आहे डिश दादा? सब्जी मांडी आहे ना? सब्जी मंडी मागवले. अरे आधी कुठे गेला? मॅनेजर साहेब थकलेले आहेत. शेवटचं व्हेज जेवण घातलं आणि बोलतात चला घरी आता. आज आहे ना आज या ट्रिप पिकनिकमध्ये आधीच बोलला. कधी न बोलणार माणूस बोललो आणि फ्लो मध्ये बोलला आहे.